नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। ठाकरे गटाचे माजी शहर प्रमुख प्रदीप वर्तक यांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी पेन शहर प्रमुख प्रदीप गणेश वर्तक व त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना शिंदे पक्षात जाहीर प्रवेश केला। यावेळी बोलताना आमदार महेंद्र दळवी म्हणाले की पूर्वी दोन्ही शिवसेना एक असताना मी जिल्हा प्रमुख होतो, त्यावेळी आम्ही सर्वांनी एकत्र मिळून काम केले आहे। प्रदीप वर्तक सारखा तळागाळात काम करणारा कणखर नेता व त्याच्या सहकाऱ्यांनी आज शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केल्याने पेन तालुक्यातील शिवसेनेची ताकद द्विगुणित झाली आहे। यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केनी, मिलिंद पाटील, प्रशांत पाटील, महिला आघाडीच्या कल्पनाताई पाटील, अशोक वर्तक, प्रमोद घरत, आशिष वर्तक, शैलेश पाटील, विलास कोळी यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते। पेन तालुक्यात नुकत्याच झालेल्या विविध निवडणुकांमध्ये शिंदे गटाने स्वबळावर निवडणुका लढवून आपली ताकद दाखवून दिली आहे। आगामी काळात येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये या सर्व नवीन आलेल्या सहकाऱ्यांच्या मदतीने यशस्वीरित्या भगवा फडकेल असा आत्मविश्वास आमदार महेंद्र दळवी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी शहर प्रमुख प्रदीप वर्तक, माजी उपशहर प्रमुख साहेबराव मोहिते, माजी उपशहर प्रमुख नामदेव पिंगळसरकर, माजी वाहतूक सेना उपाध्यक्ष दत्तात्रय दांडेकर, भाल विठ्ठलवाडीचे उपशाखा प्रमुख सूरज म्हात्रे, माजी शाखा प्रमुख विठोबा रामदास म्हात्रे, प्रसाद वर्तक, राजेश म्हात्रे, जीवन पाटील, मोठे भाल शाखा प्रमुख सुजित म्हात्रे, ज्येष्ठ शिवसैनिक विठोबा लडग्या म्हात्रे यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला। प्रवेश केल्यानंतर प्रदीप वर्तक यांनी शिवसेनेचे काम निष्ठेने करून पेन तालुक्यात शिवसेना अधिक प्रभावी व बळकट करण्याचा मनोदय व्यक्त केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व आमदार महेंद्र दळवी तसेच मिलिंद पाटील यांच्या माध्यमातून तळागाळातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याकरता प्रयत्न करणार असल्याची ग्वाही प्रदीप वर्तक यांनी दिली। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेन। प्रवेशाला आम्ही देखील एकत्र शिवसेनेमध्ये होतो तेव्हा त्यांनी शहर प्रमुख पद भूषवलं, खूप छान काम केलंय। मी त्यावेळेला जिल्हा प्रमुख होतो। आता परिवर्तन झाले, विचार देखील बदललेत, त्यामुळे शिंदे समाजाला आम्ही सगळेच काम करत असताना महाराष्ट्र एक गतिमय असा पद्धतीने पुढे चाललाय आणि लोकांची खऱ्याने प्रामाणिक सेवा करणारा हा पक्ष आहे। मला असं वाटतं याचा फायदा घेऊन वर्तकांना चांगलं पद खऱ्याने शहर सोडून ग्रामीण भागातलं तालुक्यावर वचक असणारं असं पद त्यांना दिलं जाईल आणि खऱ्या अर्थाने पक्षाला त्याची मजबूती येईल, बळकटी येईल, पक्ष वाढीसाठी मदत होईल आणि येणाऱ्या आगामी सगळ्या निवडणुका, मग ग्रामपंचायत असतील किंवा पुढच्या सगळ्या निवडणुका, याच्यामध्ये प्रदीप वर्तकांचं नक्की आम्हाला मदत होईल। आणि त्यांचे सर्व असंख्य सहकारी पदाधिकारी यांनी आज माझ्या वाढदिवसाचा औचित्य साधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याचा सगळ्यात जास्त अभिमान निश्चित आहे। खरं सगळेच कार्यक्षम आहेत। मी जिल्हा प्रमुख असताना सगळ्यांनी माझ्याबरोबर पक्ष वाढीचं काम निश्चित केलंय। मध्यंतरी झालेल्या राजकीय परिवर्तनामध्ये ते त्या पक्षाचे राहून गेले, पण आज खऱ्या अर्थाने आज परिवर्तन होते। खरं तर पेनला त्याची नितांत गरज आहे। मध्यंतरी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मिलिंद त्या ठिकाणी पेनचं नेतृत्व केलं, फार कमी मतांनी जरी पराभूत झाला असला तर लोकांनी स्वीकारलेला नेता आहे। कल्पनाताई आमच्या आहेत किंवा असे अनेक असंख्य नेते आहेत की जे खऱ्या अर्थाने मूळ प्रवाहामध्ये येतात। आणि शेवटी मी एक वाक्य नेहमी बोलतो की चालत्या गाडीत बसून प्रवास करायला पाहिजे, वय मॅटर करतं। आज माझा वाढदिवस पण आहे आणि वय जपत असताना आज बरोबर ती आणि माझ्या 60वा वाढदिवसानिमित्ताने पक्षात प्रवेश केला। एक चांगली जबाबदारी पुढच्या काळामध्ये निश्चित दिली जाईल आणि विशेषतः पेनची विधानसभा पुढच्या दृष्टिकोनातून लढण्याचं आमचं मनोदय निश्चित आहे। कारण पेनवर आमचा आज वर्चस्व नक्की आहे। कारण आपण बघितलं की मध्यंतरी झालेल्या निवडणुकीमध्ये जांभूळपाडा मतदारसंघातून आमच्या बोडकेताई निवडून आल्या, त्यानंतर इकडे नागोठणा विभागामध्ये निवडून आल्या, आमचे खाते निवडून आले। तर मला असं वाटतं की एकंदर वाढती ताकद आमची निश्चित आहे कामास्वरूपात। आम्ही येणाऱ्या काळामध्ये अशा अनेक असंख्य नेते आज शिंदे गट शिवसेनेमध्ये प्रवेश करतात, त्याचा सर्वात जास्त आनंद आहे। पक्षवाढीसाठी यांचा उपयोग निश्चित होईल आणि खऱ्या अर्थाने पक्ष देखील त्यांना न्याय देईल। मला आनंद वाटतोय की आज सन्माननीय आमदार श्री महेंद्र शेठ दळवी साहेब यांचा वाढदिवस आणि या शुभदिनी मी आज शिंदे सेनेमध्ये साहेबांच्या हस्ते प्रवेश केलेला आहे। खरोखर साहेबांनी जो अलिबाग तालुक्यामध्ये इतिहास घडवला
आणि त्या इतिहासाची पुनरावृत्ती पेन तालुक्यामध्ये साहेबांचं स्वप्न आहे, ते स्वप्न साकार करण्यासाठी 100% मी प्रयत्न करणार आहे. तसेच या पक्षामध्ये या पक्षाचे जिल्हा प्रमुख सन्माननीय राजा केनी साहेब, आमचे तालुका प्रमुख तुषार मानकवले, मिलिंद पाटील व इतर सहकारी या सर्वांना सोबत घेऊन याच्या माध्यमातून पक्ष वाढवण्यासाठी पेन तालुक्यामध्ये मी प्रयत्न करणार आहे. साहेबांचं जे स्वप्न आहे, सन्माननीय आदरणीय महेंद्रशेठ दलवी साहेब यांनी एक स्वप्न ठरवलेलं आहे पेन तालुक्याच्या संदर्भात, आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. तसेच माझ्या पेन तालुक्यातील जे ग्रामीण भागातील काही प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवण्यासाठी आज मी सन्माननीय महेंद्र दलवी साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केलेला आहे. या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी जो कामाचा धडाका चालू केलेला आहे महाराष्ट्रावर, आणि त्याच्यावरती सर्व जनतेने विश्वास ठेवलेला आहे, त्यासाठी तळागाळापर्यंत आपला पक्ष कसा पोचेल आणि संघटना कशी मजबूत होईल यासाठी 100% तो प्रयत्न करणार आहे. सर्व सहकाऱ्यांच्या सोबत राहून एकजुटीने आम्ही पक्ष संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.